लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं राहुल गांधी आणि काँग्रेसला राजकीय दृष्ट्या एकटं पाडण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे। लोकसभेत 131व्या घटनादुरुस्ती विधेयक फेटाळलं गेल्यानंतर भाजपला बहुमतासाठी 360 खासदारांचं बळ हवंय। यासाठीच उद्धव ठाकरेंची शिवसेना, आप आणि तृणमूल काँग्रेस सारख्या प्रादेशिक पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याची जोरदार चर्चा देशाच्या राजकारणात आहे। सविस्तर पाहूयात। काँग्रेसला एकटे पाडण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण, भाजपला लोकसभेतील संख्याबळ वाढवायचंय, काँग्रेसची मदार प्रादेशिक पक्षांवर। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या खासदारांनी त्यांच्या पक्षातून फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा देशभरात चालली आहे। हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचं समाधान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दाव्यानिशी सांगितलं। आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफूट करतो। ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं, अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिवीगाळ करणं हा खरं म्हणजे केमिकल लोचा आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही आता चर्चा सुरू आहे या सगळ्या झूट आहेत। तुम्हाला थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल। ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे। एक मीम पाहिला, त्या मीम मध्ये राज ठाकरे शांतपणे झोपलेले आहेत आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे, मला शांत झोप लागते कारण माझ्याकडे खासदारही नाही, आमदारही नाही, कोणी जाण्याचा प्रश्नच नाही। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं राहुल गांधी आणि काँग्रेसला राजकीय दृष्ट्या एकटं पाडण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे। लोकसभेत 131व्या घटनादुरुस्ती विधेयक फेटाळलं गेल्यानंतर भाजपला बहुमतासाठी 360 खासदारांचं बळ हवंय। त्यामुळे ज्या ज्या राज्यात राजकीय ऑपरेशन करण्याची गरज आहे तिथे ती रणनीती करण्याचे संकेत भाजपनं राज्य नेतृत्वाला दिले। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसला कमजोर करण्याची संधी भाजपला मिळाली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, तर काँग्रेसनं 2019च्या तुलनेत चांगली कामगिरी केली होती। तेव्हापासून भाजपनं राहुल गांधी यांच्यावर लक्ष केंद्रित केलं। राहुल गांधी यांचा राजकीय प्रभाव आणि काँग्रेसला मिळणारे पारंपरिक समर्थन कमी करण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केले। 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलं नाही। भाजपनं त्यावेळी 400 पारचा नारा दिला होता। मात्र काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी त्यांची कामगिरी चांगली केली। तेव्हापासून भाजपनं हा आक्रमकपणा स्वीकारलाय। एप्रिल महिन्यात भाजपनं लोकसभेत 131व्या घटनादुरुस्तीचं विधेयक मांडलं होतं, परंतु लोकसभेत 2/3 मतं न मिळाल्यानं भाजपचं विधेयक मागे पडलं। हा मोठा धक्का बसल्यानंतर भाजपनं विधेयक मंजूर करून घेण्यासाठी लोकसभेतील संख्याबळ वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलंय। महत्त्वाच्या घटना दुरुस्ती करण्यासाठी भाजपला लोकसभेतील संख्याबळ वाढवणं अत्यंत गरजेचं आहे। याआधी आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटले। आपच्या खासदारांनी भाजपात प्रवेश केला, तर तृणमूलच्या खासदारांनी भाजप प्रणित एनडीएला समर्थन दिलं। तामिळनाडूतील के स्टॅलिन यांच्या द्रमुकनं भाजपला काही मुद्द्यांवर समर्थन देण्याची पसंती दाखवली आहे। आता उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या राजकीय चर्चा आहे। भाजप त्यांची राजकीय रणनीती ठरवताना आणि त्याची अंमलबजावणी करताना अत्यंत सावधगिरी बाळगत असते। भाजपनं गेल्या काही वर्षात आपली सत्ता वाढवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना लक्ष्य केलंय। काही ठिकाणी त्यांनी प्रादेशिक पक्षांना सोबत घेतलं, तर काही ठिकाणी राजकीय ऑपरेशन राबवून त्या पक्षांची ताकद कमी करण्याची रणनीती स्वीकारली। प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडण्यानं स्थानिक पातळीवर भाजपला फायदा मिळेलच असं नाही, याची पूर्ण जाणीव भाजपला आहे। 2014 मध्ये काँग्रेसला लोकसभेच्या 44 जागा जिंकता आल्या होत्या। त्यानंतर 2019 मध्ये काँग्रेसनं लोकसभेच्या 52 जागा जिंकल्या। 2024 मध्ये काँग्रेसनं लोकसभेत 99 जागांपर्यंत मजल मारली। काँग्रेसच्या या यशात प्रादेशिक पक्षांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा होता। उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस,
तामिळनाडूत द्रमुक आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप विरोधात एकजुटता दाखवली होती. काँग्रेसला त्याच्या याच मित्रपक्षांमुळे लोकसभेत 99चा आकडा गाठता आला होता. त्यामुळेच काँग्रेसला दुबळं करायचं असेल तर या मित्रपक्षांना धक्का देणं आवश्यक आहे, असा भाजपचा दावा आहे. कांग्रेस की नेगेटिव पॉलिटिक्स को देश लगातार नकार रहा है. जिस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या पांचवें नंबर की पार्टी बन गई है. अलीकडेच एका भाषणात मोदींनी काँग्रेसवर जोरदार प्रहार करताना काँग्रेसची ओळख आता दुसऱ्यांवर जगणारा पक्ष अर्थात परजीवी अशी झाल्याचं म्हटलं होतं. दक्षिणेत भाजपला अद्याप यश मिळालेलं नाहीये. 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप दक्षिण भारतातील राज्यांवर दुप्पट मेहनत घेणार आहे. विशेषतः कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल, कारण 2028 मध्ये या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये वर्चस्व असलेला काँग्रेस एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. येथील वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. दक्षिणेतील उणीव भरून काढण्यासाठी उर्वरित भारतात भाजपला आपलं मताधिक्य वाढवायचंय. त्यासाठी भाजपला त्यांच्या वर्चस्वाची लढाई अत्यंत निकारानं लढावी लागणार, एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.